आले तुमच्याकडे असं त्या दिवशी आपण जी मॉर्निंगला प्रॅक्टिस केली होती ना त्याच्यानंतर तुमच्याकडे पैसे आले, किती जणांच्या बाबतीत झालं? भले कोणी दिले असेल, नवऱ्याने दिले असेल, कोणी दुसऱ्याने दिले असेल, पण तुमच्याकडे आले. येस, एनीवन माईक चालू करून सांगू शकतो तुमच्याकडे आले की नाही आले पैसे? मी नाही मागणार आहे, काळजी करू नका. आले तर सांगा. येस, नाही तर मग कॉलवरच कोणतरी म्हणत अरे ह्यांच्याकडे पैसे आले का मग मला पण द्या. आहे की नाही? पैसे आले तर आले म्हणून सांगायचे. येस. किती लोकांकडे पैसे आले त्या प्रॅक्टिस नंतर? यस, नो? माईक बंद आहेत, मला नाही कळणार, माईक बंद आहेत. आज फ्रायडे है ना? आलेत का? लता मॅडम, पैसे आले की नाही आले? हप्ते कसे आले का काय आले? कोणीच काही बोला ना, पैसे आले का म्हटलं मी. हा काय? अहो मॅडम, ते व्याज वगैरे बँकेत आलेलं असतं आपल्या पैशाचं, ते आलं. हा, काही का होईना त्याच्यात पैशाचा एक फ्लो चालू आहे. कोणी काही डिस्काउंट दिला असेल, कोणी उसने मागितलेले ते वापस दिले असेल, है ना? व्याज कधी आलं? कुठून कुठून काय काय पैसे आले तर ते आपल्याला मॅडम, माझे काही पैसे होते ना ते आले मला, फक्त त्यांनी दिले मला, बाकी दुसरे नाही आले अजून. म्हणजे Yes. माझेच होते त्यांच्याकडे, ते त्यांनी मला ते दिले. म्हणजे त्यांनी मी बरेच वेळा कॉन्टॅक्ट केला पाठवण्यासाठी, पण ते कॉलच उचलत नव्हते, पण त्यांनी दिले आता. हा, मग ते लवकर दिले ना, आता कदाचित अजून दिले पण नसते त्यांनी. हो हो. हा, पैसे. वैशाली ताई, पाटील ताई, पैसे आलेत का प्रॅक्टिस नंतर? हो मॅडम, नमस्कार. नमस्कार. आले ना मला. हा, तर आपण जे पैसे ठेवले त्याच्यात भर पडली की नाही पडली? किंवा अजून कशातून कशातून पैसे आले, ऑनलाईन मध्ये आले, कशात तरी आले नाही का? हो आले मॅडम, खरंच मला आले. येस, तर मग त्या सगळे जे आलेले ना डिस्काउंट असेल काही गोष्टी असेल त्याला आपल्याला लिहायचंय, ते पैसे लिहायचे, कशाचे आले, कोणाचे आले, आणि त्याला थँक्यू फॉर द मनी असं लिहायचं पुढं. किंवा त्या धनासाठी धन्यवाद असं लिहायचे. जे आले आले असं तुम्हाला छोटे काल 2च रुपये आले होते सरांच्या याच्यावर, ते मोबाईल रिचार्ज केलं कॅशबॅक. आपल्याला काय वाटतं, हा 2 रुपये आले असं, मी आधी लक्ष द्या, 2 रुपये आले, 10 रुपये आले. ते गुगलचं स्कॅन करताना त्या दिवशी भावेश ते सगळे असतात ना ते करत होतं, त्याच्यामध्ये ते 10 रुपये आले. आपल्याला काय वाटतं 10च रुपये आले ना, काहीतरी आपण लक्ष देतो नाही देतो आले. अरे 10 रुपये पण असे सोपे आहे का काहीतरी येणं किंवा कोणाकडनं लगेच घेणं नसल्यावर? ज्याच्याकडे 10 रुपये नसेल त्याला 10 रुपयाची किंमत असेल ना. मग ते पण रॅन्डम लिहून गेले गुगल पे स्कॅन करत असताना. काल एक रिचार्ज केलं त्याचं कॅशबॅक आलं, असं छोटं छोटं. मग ते आपल्याला ना युनिव्हर्सल टेस्ट करत असतं का रे, 2 रुपयात खुश होतो, 2 लाखात, 2 रुपयात पण 2 लाखासारखं खुश झालं पाहिजे आपण, आहे की नाही? माझ्याकडे डॉलरची नोट आहे. ती बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे डॉलरची नोट होती आणि आमच्या घरात याच्यामध्ये एक मोठा फोटो डॉलरची फ्रेम आहे. तर बघा युनिव्हर्स कसं काम करतं, की त्यावेळेला काही नव्हतं की असं की आपल्याला डॉलर येतील किंवा आपण डॉलर हे करू किंवा डॉलर पण आपण इन्कम करू शकतो. पण ती फ्रिक्वेन्सी ते समोर आहे ते त्याच्यावर आहे. एक माईक कोणाच चालू, एक मिनिट बंद करते पाटील त्यांचं माईक. ती फ्रिक्वेन्सी तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवा, ते आपोआप काम करायला लागतं. नंतर असं होतं की ते डॉलर मध्ये यायला लागले. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आपल्याकडं जी मनीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती बघा ना, हे जसं हातात घेतल्यावर तुम्हाला कसं फील होतंय, तुमच्याकडे जे काही पैसे आहेत ते हातात घेतल्यावर तुम्हाला कसं फील होतंय, ती फ्रिक्वेन्सी एनर्जी. मग हे कागदाच्या नोटा घेतल्यावर हातात फील होत नाही का? कागदाच्या नोटा घेतल्यावर लहान बाळाला पण कळतं, छोटं 6 महिन्याचं बाळ आहे त्याला पण कळतं. तुम्ही एका हातात कागद द्या आणि एका हातात नोट द्या, तो पण कोणतं घेतं ते बघा. अनुभवलंय किती लोकांनी? तो पण नोट जी अशी ना ती घट्ट पकडून ठेवतो, धरणार सोडत नाही लवकर लहान बाळ. मग त्याला ती एनर्जी माहिती, त्याला पैसे नाही माहिती, त्याला ती फ्रिक्वेन्सी माहिती, ती एनर्जी माहिती. आपल्याला वाटतं याला कसं कळायला लागतं? आणि त्याला जर चुकीनं आपण एखादा दुसरा कागद किंवा काही तर द्या, ते पटकन हातातून नाही सोडत, किंवा त्याला एखादा खेळणं अनमोल दिलं मग तो सोडून, है ना? तर मग ही मनी जी आहे ना ती एनर्जी, याला ब्लेस करायचंय, थँक्यू म्हणायचंय. याची कमतरताची भावना आपल्या मनामध्ये नसली पाहिजे. याला जेव्हापासून शिकले ना मनी ब्लेस करायला, एफर्टलेसली तुम्ही पैसे कमवू शकता, एफर्टलेसली तुमच्याकडे पर्यंत मनी फ्रिक्वेन्सी येऊ शकते. पण कळत न कळत आहे ना आपल्याकडे ती कमतरता भरपूर वेळेस असते, की मुलाची फीस भरायची, हे करायचंय, डॉक्टरकडे गेलं, चेकअपला पैसे लागले, आपल्याला वाईट वाटतं ना. बरेच जण, अरे डॉक्टरला गेलं एवढे पैसे लागले,
पण त्याचं पण ते करिअर आहे, इतक्या दिवसापासूनची प्रॅक्टिस आहे. आपण जर तिथं चांगलं फील नाही करत आहे ते पैसे देताना, तर तुम्हाला गुड फिलिंग, गुड एनर्जी मध्येच पैसे द्यायचे, भले कशाला द्या. आणि त्या पैशाला सांगायचंय की बाबा जातोय आता, पण परत ये माझ्याकडं, है ना. त्या फ्रेग्रन्स द्यायचे. काल मी 2200 त्याच्यातलीच एक नोट दिली, तर ते मी लावलं होतं ना अत्तर. तो म्हणे मम्मी याचा वास खूप मस्त येतोय. म्हटलं अरे मी तर माझ्या त्या सगळ्या मॅजिकच्या नोटा आहे. येस. मग ते सगळ्या आपल्याला मॅजिकच्या नोटा आपल्याला त्या आपल्या छान असा फ्रेग्रन्स मस्त येतो. आणि पर्स पण अशी एक चांगली ठेवायची की ज्याच्यामध्ये अशा आडव्या व्यवस्थित नोटा ठेवतात. त्याच्या अशी ना वाकडे तिकडे घडी होणार नाही, काही नाही. अगोदर मी असं जेव्हा फोन पे, गुगल पे नव्हतं ना, त्यावेळेस माझ्याकडे असे पैसे येत राहायचे भरपूर. आणि आपण असं स्टार्टिंगला भरपूर होतं ना, बीसी लाव, हे लाव, काहीतरी पैसे जमा करून ठेवत असतो. घरात न माहित पण आपल्याला सवय असते ती गोळा करून ठेवायची. आणि लेडीज कशा असतात, त्या डाळीच्या डब्यात, त्याच्या डब्यात, असं. तर मला पण तसंच सवय होती. मी मिळेल ती जागा अशी कुठं पण ठेवायची. त्या साडीच्या अशा उभ्या घड्या राहायच्या ना पहिले असे कपाटात, तर त्या साडीच्या मधल्या याच्यात ठेवून जायची. आणि नंतर मला किती दिवसांनी ते पैसे सापडायचे आणि माझ्या लक्षात पण यायचं नाही की मी ते ठेवले होते. म्हणजे 2-2, 3-3 हजार असे पण. आणि काही दिवसांनी ते नंतर ते आवरायला काढलं कपाट वगैरे, विसरून जायचे मी तेव्हा हे करायचं. पण आता कसं आहे, आपलं ऑनलाईन मध्ये असतं, आपण थोडे पैसे वरती ठेवतो जे लागले ते, आणि आपण सहसा ऑनलाईन मध्येच हे करतो. त्याला गुगल पे, फोन पे आहे. आणि बऱ्याच दिवसापासून मी नोटाच ठेवत नव्हते आणि पर्सच ठेवत नव्हते माझ्याकडे. म्हणजे इतकी सवय लागली होती ना इकडे पुण्याला आल्यापासून, की तिकडे चप्पल शिवणाऱ्या माणसाकडे पण फोन पेच आहे. मग कशाला आपण हे करायचं, दळण हे करायचं, मग ते आहे. पण कुठंतरी ही एनर्जी पण शिफ्ट होणं गरजेचं, हवेवर होणं पण गरजेचं आहे. ऑनलाईन ऑनलाईन आहे ठीक आहे, पण पण जिथं तुम्हाला होतंय पैशाने व्यवहार होतंय का, तिथं नोटांनी फ्रिक्वेन्सी चेंज करता तिथं लवकर. आणि दिवसभरातून एखादं तरी नोटाचं झालं पाहिजे ट्रान्झॅक्शन, किंवा आपण नोटा देतोय घेतोय आपल्याकडं, त्या बघायला आपल्या हातात आल्या पाहिजे. आणि निमित्तानं आपल्या हातात येतात ना. ऑनलाईन मध्ये ते येत नाही ते फील. असे खटाखट जातात 2-2, 5-5, 10-10, 20-20 हजार, है ना. मग ते आपल्याला पटकन ते त्याचं हे होत नाही, एक बटन दाबलं की गेले. मग ते बटन दाबताना पण चांगली फ्रिक्वेन्सी करायची. येस. तर सगळ्या नोटा अशा हातात घ्यायच्या, मस्तपैकी बघायच्या त्याच्याकडं सगळ्यांनी. प्रेमाने बघायचंय, आनंदाने बघायचंय, छानपैकी बघायचंय. वाव. आणि म्हणायचंय की पैसा माझा खूप छान मित्र आहे. पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे. पैसा माझ्याकडे फिरून फिरून येतो. पैसा मला शोधत शोधत येतो. आणि मी जिथं आहे तिथं येतो. मी झोपतानाही माझ्याकडे पैसा येतो, मी जागे असतानाही पैसा येतो, मी काम करत आहे तरी पैसा येतो, मी काम नाही करत आहे तरी पैसा आहे. अगदी एफर्टलेसली, म्हणजे मी खूप कमी कामात किंवा कमी प्रयत्नामध्ये माझ्याकडे भरपूर पैसा येतो. आणि पैशाचा फ्लो माझ्या, म्हणा म्हणा तुम्ही पण म्हणा, फील करा ती गोष्ट. हा. तर माझ्याकडं पैसा निरंतर येतो. गरज असताना येतो, गरज नसताना येतो. आणि गरज असताना जरा जास्तच प्रमाणात येतो. त्यामुळे पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे. पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे. पैसा मला शोधत शोधत येतो, धुंडून धुंडून येतो. अगदी शोधत शोधत माझ्याकडे येतो, माझ्या सावलीसारखा माझ्या पाठीमागे येतो. पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. येस. तर मी पैशावर खूप प्रेम करते, पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो. मी एक मनी मॅग्नेट आहे. मी कोण आहे? मी एक मनी मॅग्नेट आहे. म्हणा स्वतः, मी एक मनी मॅग्नेट आहे. मी पैशाचं चुंबक आहे. मी पैशाचं चुंबक होत चालली. पैसा माझ्याकडे येत आहे, निरंतर येत आहे, निरंतर येत आहे. मी काम करो अथवा ना करो, पैसा माझ्याकडे येत आहे. आणि भरपूर प्रमाणात येत आहे. मी इतरांची पण मदत करत आहे, समाजकार्यही करत आहे, ज्याला गरज आहे त्यालाही देत आहे. मला भरभरून माझ्या गरज, मला जे पाहिजे ना ते मी खरेदी करू शकते. मला जे पाहिजे ते खरेदी करू शकते, अगदी निसंकोचपणे, त्याचा भावताव न करता, मस्तपैकी आणि छान फिरवायची. मला जे घ्यायचंय ते मी व्यवस्थित म्हणजे पटकन घेऊ शकते, ऍक्शन घेऊ शकते. कारण माझ्याकडे आहे ना, पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. काय म्हणायचंय? पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. आणि मला जे खरेदी करायचंय, जो शॉपिंग करायचंय, गोल्ड घ्यायचंय, घर घ्यायचंय, प्रॉपर्टी घ्यायची, अगदी बिनधास्त पैसा म्हणतो तू घे, मी आहे ना. तू शॉपिंग कर, मी आहे ना. तू डील कर, जसं म्हणतो तू मैं हूं ना, तसं पैसा म्हणतो मी आहे, काळजी करू नको. मग त्याच्यामुळे पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. लक्ष्मी माता माझ्याकडे निरंतर येत आहे. थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू लक्ष्मी माता. तू आतापर्यंत मला खूप साथ दिली. तुझ्यामुळं घरामध्ये कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू, घर, गाडी, बंगला, सगळं काही तुझ्यामुळेच आहे. कोणामुळे आहे सगळं काही? लक्ष्मी मातामुळेच आहे ना.
घरातल्या सुईपासून कारपर्यंत जे काही आहे ते लक्ष्मी मातामुळेच आहे. म्हणजे देवाला वात जरी लावायची ती पण आता पैशानेच विकत घ्यावं लागतं. सगळं काही पैशाने. पाणी पाणी म्हटलं तर ते पैशाने आपल्याकडं. मग थँक्यू लक्ष्मी माता, सगळं काही मला देण्यासाठी, की जे काही मला मिळत आहे ते तुझ्यामुळेच आहे. अगदी मला ह्या पृथ्वीवर येण्याच्या अगोदरपासून तू माझ्याकडे आहे. मला जन्माला येण्याच्या अगोदर पासून तुम्हाला पुरवते निरंतर. आणि सगळ्यांनी साथ सोडली ना, कधी पण तुम्हाला साथ नाही सोडली. सदैव तू माझ्याकडे. कधी एवढ्या प्रमाणात होती, कमी जास्त झाला असेल, काही अप अँड डाऊन आले असेल, पण तुमच्याकडे पैसा मात्र सदैव होता. असं नाही की तुमच्याकडं 1 रुपया पण नव्हता म्हणून, असं कधी कधी असं झालं नसेल. तर त्याच्यामुळे काय म्हणायचं, पैशाने मला अखंड साथ दिली आणि याच्या पुढेही तू देणार आहे मला माहिती. माझे मोठे मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू मदत करणार आहे मला माहिती. कारण तू माझं खूप सुंदर मित्र आहे. येस. थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू सो मच. ब्लेस करायचंय आणि एक एक नोट हातात घ्यायची आहे. म्हणायचंय डिवाइन काउंट नाव. तुमच्याकडे जेवढ्या नोटा असेल त्याला तुम्ही रिपीट मध्ये म्हणू शकता. येस. डिवाइन काउंट नाव, 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 डिवाइन काउंट नाव. चेहऱ्यावर स्माईल. डिवाइन काउंट नाव, चेहऱ्यावर स्माईल. डिवाइन काउंट नाव. फ्रिक्वेन्सी हाय. Divine count now, 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 divine bring gold. म्हणजे आपल्याकडे पैसे गोल्ड पण पाहिजे आपल्याला. डिवाइन ब्रिंग गोल्ड. डिवाइन दैवी, डिवाइन म्हणजे दैवी आणि ब्रिंग म्हणजे आणणे आणि गोल्ड म्हणजे सोनं. डिवाइन काउंट नाव म्हणजे डिवाइन दैवी आणि काउंट म्हणजे पैसा, नाव म्हणजे आत्ता पाहिजे आपल्याला. आलं लक्षात? डिवाइन काउंट नाव, डिवाइन ब्रिंग गोल्ड, डिवाइन टुगेदर. आपल्याकडं कंटिन्यू राहू द्या, सतत सतत राहणारे गोल्ड पैसा ते. डिवाइन काउंट नाव, डिवाइन ब्रिंग गोल्ड, डिवाइन टुगेदर. डिवाइन काउंट नाव, डिवाइन काउंट नाव, divine count now, divine bring gold, divine together, divine together, divine together. माईक चालू करून म्हणतायत का बरोबर? divine count now, divine bring gold, divine Divine count now, divine count now, and count now, remain count now, divine count now, divine count now, count now, divine count now, Divide count now, divide count now, divide count now, divide count now, count now, divide count, divide count now, divide count now, divide count now. divine count now. येस. ब्लेस करायचे Let's पैशाला. count now. धन्यवाद धन्यवाद पैशाला. मॅजिकची नोट आहे ती हातात घ्यायची आहे. हा. नोट बनवलेली ती दोन्ही हातांच्या मध्ये ठेवायची आहे. येस. व्हायब्रेशन फील करायचे ते नोटचे. हे मॅजिकली नोट, ही जादूची नोट. मॅग्नेट पॉवरनी माझ्याकडं सतत पैसा आकर्षित करत राहा. आणि थँक्यू आतापर्यंत मिळालेल्या सर्व धनासाठी मी आभारी. मला जन्मापासून, जन्माच्या आधीपासून मिळालेल्या सर्व धनासाठी आभारी. मला इतरांनी दिलेल्या, आई वडिलांकडनं, सासू सासऱ्यांकडनं जे काही मिळालंय, नातेवाईकांकडनं, पैशाच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात, सोन्याच्या स्वरूपात, धनाच्या स्वरूपात, त्या सगळ्या धनासाठी मी खूप खूप आभारी आहे. कोटी थँक्यू. थँक्यू फॉर द मनी. मी खूप आभारी. मला जे मिळाल्या सर्व धनासाठी मी आभारी. थँक्यू. आणि इथून पुढे जे काही पैसे मिळणारे, जे काही धन मिळणारे, जे काही माझ्या गोल्ड मिळणारे, त्या सगळ्या धनासाठी, प्रॉपर्टीसाठी मी आता मनापासून धन्यवाद करते. थँक्यू लक्ष्मी माता, माझ्याकडे निरंतर येण्यासाठी माझ्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. आता Thank you for the जे काही गोल्ड आहे, पैसा आहे, त्यासाठी सगळ्यांच्या कार, गाडी, सगळ्या काय वस्तू पटापट डोळ्यांसमोर घ्या. तुमच्याकडे आहे, घर आहे, त्यासाठी थँक्यू फॉर द मनी. गाडी आहे, थँक्यू फॉर द मनी. जी ज्वेलरी आहे, गोल्ड, तिला आठवा, थँक्यू फॉर द मनी. घरात सगळ्या वस्तू आठवा, इलेक्ट्रॉनिक आयटम सगळे, मोबाईल, लॅपटॉप, मिक्सर, फ्रीज, सगळे पैशाने आलेले. कोणाच्या तरी पैशाने आलेले, आपण नाही घेतलेले असले तरी, असं नाही कोणाच्या पैशाने आले. मग त्याला सगळ्यांना थँक्यू.
इलेक्ट्रिक आयटमला सगळ्या. तुमच्याकडे कपडे, साडी, ज्वेलरी, कपाट, जे काही तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय त्या सगळ्यांना थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. त्या वस्तूंना, त्या फीचर्सला. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवायला गेले, एन्जॉय केला, पार्टीज केली, दुसऱ्यांसोबत गेले, नातेवाईकांसोबत गेले, स्वतः गेले, टुरिस्टवर फिरायला गेले, फ्लाईटमध्ये गेले, रेल्वेमध्ये गेले. सगळ्यांना पैसा लागला आहे ना. सगळ्या पैशांनीच आपण मजे केली आहे. त्या सगळ्या मोजेसाठी, त्या सगळ्या ट्रिपसाठी, त्या सगळ्या व्हॅकेशनसाठी, त्या सगळ्या यात्रांसाठी थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. लग्नाकार्यात चांगल्या चांगल्या साड्या घालून मिरवल्या, ज्वेलरी घालून मिरवली, मेकअप केला, गजरा लावला, जे काही आहे ते सगळं पैशाने आलं. मग सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. आपण कोणाला गिफ्ट दिले लग्नाकार्यात आहे ना, आपण पण दिले ना, दुसऱ्याला गिफ्ट दिलं, ते सगळं पैशानेच आपल्याकडे आलं. कोणाला मदत केली, नातेवाईकांना पैसा दिला असेल, काही वस्तू दिल्या असतील, त्या सगळ्या गिफ्टसाठी, ते सगळे आपल्याला गॅजेट मिळले असेल वेगळं, त्यासाठी थँक्यू. आपले मुलं, नवरा, जे पण त्यांच्याकडून काही इन्कम येत असत, त्यांनी आपल्याला गिफ्ट दिले असत, त्या सगळ्या गिफ्टसाठी म्हणायचं थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. सगळ्या गिफ्टसाठी, सगळे जे उपहार मला मिळालेले आहे, गोल्ड, ज्वेलरी, त्या सगळ्यांसाठी लक्ष्मी माता खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. अशा स्थिर स्वरूपात माझ्याकडे अखंड राहायचंय आणि अशा छान व्हायब्रेशन मध्ये राहायचे की जे धन चांगल्या कामासाठी वापरले जाणार आहे, मला मजे करण्यासाठी, मला एन्जॉय करण्यासाठी, माझ्या फॅमिलीला एन्जॉय करण्यासाठी, माझ्या नातेवाईकांना एन्जॉय करण्यासाठी, या सगळ्या याच्यासाठी माझ्याकडे निरंतर ये आणि माझ्याकडे अशीच अखंड वाहत राहा लक्ष्मी माता. तर सगळ्या आतापर्यंत मिळालेल्या धनासाठी थँक्यू थँक्यू. आता सध्या असलेल्या धनासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू. भविष्यात जे काही मला धन मिळणार आहे, जे काही मला मिळणार, त्यासाठी अगोदरच म्हणायचं लक्ष्मी माताला थँक्यू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येस, भविष्यातल्या सगळ्या धनासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. येस, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. आज फ्रायडे तुमच्याकडे असेल आता रोजचं वगैरे, तर तुम्ही त्या नोटांना लावू शकता आणि त्या नोटा परत तुमच्या पर्समध्ये जशा याच्यात छानपैकी ठेवू शकता. येस, आणि याच्यामध्ये निरंतर वाढ करत राहायची, खर्चही करत राहायचे आणि वाढही करत राहायची. आलेले पैसे परत त्याला सुट्टे करून घ्यायचे किंवा खर्च करायचे. चांगल्या नोटा आहेत, कडक नोटा आहेत, त्या मस्त एका साईडला ठेवायच्या. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. ही 11-11ची नोट आहे माझी. मागच्या वेळेस दाखवली होती ना तुम्हाला मी, दिसली का वैशाली ताई? हो हो दिसले मॅडम. आणि हे विचारायचं होतं, आपल्या ह्या नोटांचं आपण खर्च करू शकतो ना, जे आता जे केलं. करायचं, खर्चही करायचं आणि त्यात वाढही करायचं. आता 500ची नोट आपण मोडली तर त्याच्या सुट्ट्या होऊन अजून नोटा येतात ना आपल्याकडं. हो आलं का लक्षात? आणि नवीन हो. आपल्याकडे पैसे आले तर ते पण आपल्याकडे त्याच्यात ऍड करायचे. समजलं समजलं. आणि चांगले नंबर वगैरे आला एखादा तर तो बाजूला ठेवून द्यायचा. हो ते पर्समध्ये कप्पे असतात ना, हो हो. मग त्यात निळ्या, हिरव्या, असं जेवढं त्याच्यावर आपण प्रेम करतोय, चांगल्या प्रकारे ठेवतोय त्याला, ती व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मॅच होत असतील. फ्रायडे लक्ष्मी माताचा दिवस असतो ना, म्हणून म्हटलं आज आपण ही प्रॅक्टिस करू. छान झालं, एकदम मस्त झालं. तर सगळ्यांना म्हणायचं थँक्यू फॉर मनी. असं त्याच्यात वाढ हो भरपूर, याच्यात पुढच्या शुक्रवारपर्यंत डबल व्हायची. पुढच्या फ्रायडे पर्यंत. हा. माझ्याकडे तर वाढत गेले त्याच्यामध्ये. मी आता जेव्हापासून नोटा ठेवायला लागले ना, अगोदर नोटा नव्हते ठेवत, मग आता त्याच्यामध्ये वाढ होत गेली. अरे वा. अजूनही याच्यातले काल परवाचे पैसे होते सरांनी दिलेले, ते पण काढले नाही वरती. मी त्याला पण आता लावून घेते बघा. माझे पण होतात, वाढ पण होते आणि वापरलेही जातात. पण ते म्हणतात ना, आपण वापरायला पण हवे, नुसतं ठेवायला पण नको. हो, नाही, त्याला फ्लो ठेवायचा, त्याची सर्कल चालू ठेवायचं ना. असं काय म्हणतात ना, कुठलीही गोष्ट तशीच ठेवली ती सडती. म्हणजे ते नॉलेज असो, पैसा असो, अन्न असो, काही असो ना, बरोबर. सर्कल चाललं पाहिजे त्याचं. मग ते देतही राहायचे आणि त्याच्यात येतही राहायची. जाताना त्याला म्हणायचं की प्लेस करून द्यायची आणि म्हणायचं की तू अजून माझ्याकडे परत ये.
आणि मस्तपैकी जे त्यांनी ब्लेस करून द्यायचे. आता ज्याची त्याची इच्छा, असं वाटलं तर मी शनिवारी वगैरे मंदिरात